सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे तुम्हाला एक सांगू का, म्हणजे माझ्या बहिणीचा वाढदिवस होता तेव्हा आईने तिला एक कुकर गिफ्ट दिला. त्याच्या आधी जे सूप बाउल्स असतात ना ते तिला गिफ्ट दिलं. त्याच्यानंतर जो आपला पाणी पिण्याचा जो तांब्याचा जो एक हंडा असतो तो तिला गिफ्ट दिला होता. म्हणजे एक माझ्या असं लक्षात आलंय की आपण नेहमी आपल्या घरातली जी गृहिणी असते किंवा जी घरातली स्त्री असते तिला आपण नेहमी घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू देत असतो की जेणेकरून तिच्या कामाचा भार हा कमी व्हावा. आणि आम्ही सुद्धा प्रत्येक भागामध्ये मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन देत असतो की जेणेकरून ताईचा कामाचा व्याप कमी व्हावा आणि तिला तिच्या हक्काचा वेळ मिळावा. त्या बघूया आजच्या भागामध्ये कोण होते हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाणार आहे तिचा हा हक्काचा माहेरचा आहे. तर मी सगळ्या माझ्या या सख्यांना विनंती करतो की त्यांनी पटापटा आपल्या या पहिल्या खेळासाठी पटापटा यायचे. कसं वाटते? एकदम छान. एकदम छान. ताई कसं वाटतंय? खूप सुंदर. खूप सुंदर. काय काय तयारी करून आली आहेस तू? सगळ्याच गोष्टीची तयारी केली आहे. म्हणजे कसं? जसं तुम्ही जे प्रश्न विचारणार त्याचे उत्तर नाही देणार. पण तुला काय माहिती मी काय प्रश्न विचारणार आहेत ते? विचारणार ना प्रश्न, मला माहिती. म्हणजे आमचा कार्यक्रम तू नेहमी बघतेस. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. थांबा. माझं उखाणा ऐकल्याशिवाय कार्यक्रम चालू करायचं नाही. हा एक हट्ट असतात ना खरंच. आता भाऊ म्हटल्यानंतर मला ताईंचे हट्ट पूर्ण करायला डायरेक्ट माईकच खेचून घेतलेलं आहे. बरं बाई, हा उखाणा होऊन जाऊ दे. सोन्याचे ताट, चांदीची वाटी, लक्ष्मीकांचं नाव घेते 16 सख्याच्या दिवशी. वाटी सोन्याची आणि दिवशी हे जरा आहे ना. साठी. अच्छा, हा 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 पुन्हा एकदा घे. हा सोन्याचे ताट, चांदीची वाटी, लक्ष्मीकांचं नाव घेते 16 सख्यांच्या साठी. घेतलं बाबा एकदाचा उखाणा. हा ओके, झाले तोखाणे बिखाणे हो, सगळे. हो, झाले. ते आता माईक दे इथे आमचा. हा चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे मी आहे सून सोलते लसूण. मी आहे सून सोलते लसूण. मी आहे सून सोलते लसूण. हा ताई खेळाचं नाव काय? मी आहे सून सोलते लसूण. असं नाही बाबा. मी आहे सून सोलते लसूण. 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 असं बाई थांब, हो कळलं तू आहे सून सोलते लसूण, सगळं कळलं. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी. बरं, आता हा खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हटल्यानंतर हे लसूण तुम्ही सोलायचे, पण एकाच हाताने सोलायचे. एक हात मागे. हा, जी ताई जास्तीत जास्त अशा पद्धतीने लसूण सोलेल ती असणार आहे आपल्या या खेळाची विजेती. अशा 5 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई होणार आहेत बाद. कळलं तुम्हाला? नक्की. हा, सुरू करायचंय. या आपापली जागा घ्या बरं, या इथे. आणि वेळ सुरू होतीये 1 2 3. हा, वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. हा, 2 मिनिटाची वेळेची मर्यादा. बरं, ही जी ताई आहे ज्या पद्धतीने लसूण सोलते ही अशी, हा बहुतेक लसणाचा ठेचा करायला घेतलेला आहे ताईने. हेच नाही, मी जेवण बनवायचं काम करते. अरे बापरे, काय म्हणतेस तू? मी जेवण बनवायला जाते, जेवण बनवायचं काम करते. अच्छा, हो का? व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. आणि व्यवस्थित लसूण पाहिजेत हा, चांगले. मी आहे जावई, लसूण सोलायची आहे मला सवयी. हो हो, अच्छा. एका जोरदार टाळ्या. क्या बात आहे. शेवटची 10 सेकंद. 10 आणि 1. वेळ संपलेली आहे. नेहाताईंनी बघूया किती गोळा केलेले आहेत. 1 2 6 आणि 7. 1 7 1 2 आणि 8 1 2 10 11. हो हो, व्हेरी गुड. ओके, 1 10 11 1 2 13.
क्या बात आहे. हो हो. आपण सोलाला सांगितले होते लसूण. हिने जवळजवळ लसणाचा जो काय ठेचा केलेला आहे, लसणाची चटणी केलेली आहे. आता या ठेच्यामधून मी आता पोजू मला सांगा बरं. मला सांग, कुठला राग काढलायस एवढा? कोणाचा राग काढला लसणावर? खरं खरं सांग. असं ठेचूनच घालतात ना भाजीत. अरे पण ठेचायला कोणी सांगितलं होतं तुला? फक्त गोळा करायचं झालं होते. ते तसं. झालं ते तसं. हरकत नाही. 1 2 3 4 सगळ्यांना अर्धा अर्धा करून ठेवलेस तू तिथे. 4 लसूण. ओके, 4 लसूण त्यातल्या त्यात निवडून 4 गोळा केलेत. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12. हा पण नाही, हा अर्धवट आहे. 12. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ज्या 3 ताई बाद झालेल्या आहेत त्या 3 ताईंची मी नावं सांगतो. त्यातली पहिली ताई आहे नेहाताई, तू बाद झालेली आहेस. त्याच्यानंतर ज्योतिताई, तू सुद्धा बाद झालेली आहेस, कारण कमीत कमी तुम्ही लसूण निवडलेले आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात कमी 4 लसूण जे ते पण शोधून काढलेत ते लसूण सोडलेले आहेत प्रवीणाताई. आणि त्याच्यामुळे प्रवीणाताई, नेहाताई आणि ज्योतिताई तुम्ही या खेळातून बाद झालेला आहात. कसं वाटतंय ताई? खूप छान. खूप छान वाटतंय. हो पुढच्या खेळामध्ये आलेली आहेस हो आणि ह्याच्यानंतरचा शेवटचा खेळ असणार आहे. त्याच्यात पण पुढे जाणार. त्या खेळातून पण पुढे जाणार. हो, बक्षीस घेऊन जाणार. हे बात आहे. ताली दे दे इधर ऐसा मागताय. व्हेरी गुड. आपण या खेळाला सुरुवात करूया. पण त्याआधी माझी ही जी ताई आहे त्या ताई बरोबर मला जरा गप्पा करायच्या. ताई, तुझं नाव सांग बरं. निशा येवलेकर. निशा ताई. माहेर कुठलं? चिपळूण, रत्नागिरी. आणि सासर? सासरी चिपळूण. एकाच वाडीमध्ये आम्ही लव्ह मॅरेज झाले आमचं. एकाच गावामधले आहोत दोघे. ओके, व्हेरी गुड. पण मग घरी कसं सांगून वगैरे केलं लग्न? घरात मान्य होतं? नाही, घरी मान्य नव्हतं, कारण कसं यांच्या घरचे सगळे आजारी असल्यामुळे घरात विरोध होता. तर माझ्या पप्पांचा खूप विरोध होता की तू लग्न करू नको त्याच्याशी म्हणून, असं. अच्छा. कारण तू ही लवकर जाशील वगैरे असं बोललेले. त्याच्या 4 वर्षांनी पप्पाही गेले माझे. पण आता सगळे आम्ही सुखी आणि मजेत आहोत. सगळे माहेरची लोक माझ्या घरीच राहतात सगळे. माझ्या आईचा नंतर ऍक्सिडेंट झालेला, तीही माझ्या घरी होती. सगळे म्हणजे आता माझ्या भावालाही मीच सांभाळलं, सगळ्यांना मीच सांभाळलं. माझे मिस्टर खूप चांगले आहेत, कारण त्यांच्या घरी कोणी नसल्यानं ते माहेरच्या लोकांना खूप सपोर्ट करतात. माझ्या माहेरी खूप अडचणी येतात. सगळ्या गोष्टी त्याने हँडल केल्यात. माझ्या भावाच्या लग्नासाठी त्यांनी सपोर्ट केला. सगळ्या बहिणी मिळून सपोर्ट केला, कारण वडील नसल्यामुळे आम्हाला ते करावं लागलं सगळ्यांना. आता मला 2 मुलं आहेत. एक आहे 14 वर्षाचा मुलगा आहे, 10 वर्षाची मुलगी आहे. पण मग हे असं असताना सुद्धा तू जो निर्णय घेतलास नाही त्या निर्णयावरती तू ठाम राहिली. त्यासाठी खरं तर तुझं कौतुक. आणि आज भाऊची काय करतात? भाऊजी MSCB मध्ये आहेत, HR मॅनेजर म्हणून आहेत तिथे. ओके ओके. कसं आहे स्वभावाला भाऊ? खूप चांगले आहेत. मेन म्हणजे कसं, ते माझ्या माहेरच्या लोकांना खूप सपोर्ट करतात सगळ्या गोष्टीसाठी. म्हणजे काही घेणं देणं असेल किंवा काही आजारपण असेल. माझ्या बहिणीचा आजार, आताही मागे 1 महिन्यापूर्वी बहीण माझी आजारी होती, पण माझ्याच घरी होती. सगळ्या बहिणी भाऊ सगळे माझ्याच घरी असतात. हे एकटे असल्यामुळे ते कोणाला काही नाही म्हणत पण नाही, असं सगळ्या गोष्टींना सपोर्ट करतात ते. पण तू हा निर्णय घेताना खूप म्हणजे भयंकर, तो प्रसंगच भयंकर होता. पप्पा बोलल्याच्या नंतर मी तशीच मुंबईला निघून आली, एकटीच आलेली, कोणाच्या बरोबर नाही, कोणाला म्हणजे फक्त फ्रेंडच्या घरी आलेली. मग त्या वर्षाने त्याच्यानंतर 6 महिन्यांनी पप्पाने फोन केला की तू ये घरी, मी तुझं लग्न लावून देतो म्हणून. नंतर त्यांनीच आमचं लग्न लावून दिलं. अच्छा. हो. आणि नंतर 4 वर्षांनी ते एका भयंकर आजाराने तेही गेले, असं झालं. जेव्हा तुमचं प्रेम झालं तेव्हा तुला या गोष्टी कल्पना माहिती होतं, कारण एकाच वाडीत असल्यामुळे आम्हाला पहिल्यापासून लहानापासूनच माहिती होतं. आमचं 10वी पासून होतं, त्याच्यामुळे माहिती होतं मलाही. कारण मी असा विचार केला की यांच्या घरी असं आहे तर त्यांना मुलगी देईल कोण किंवा काही. कारण अशा पुढे खूप प्रसंग मोठे येतात की समोरची व्यक्ती विचारेल, बरं तुझ्या घरी काय असं झालं, आम्ही मुलगी आमची देणार नाही वगैरे, अशा खूप गोष्टी झाल्या असत्या. मग आम्ही दोघांनी विचार केला आणि मग झालं. पण सगळ्यांच्या संमतीनेच लग्न केलेलं. हो. इथे खरंच खूप कौतुकास्पद आहे. कारण अशा प्रसंगाच्या वेळी किंवा असे सिच्युएशन असताना असा निर्णय घेणं म्हणजे त्यासाठी मोठं मन लागतं आणि एक डेअरिंग लागते. आणि त्या निर्णयावरती तू ठाम राहिलीस, त्यासाठी खरंच तुझं कौतुक. आणि आज तू छान सुखात आनंदात आहेस, हे बघून खूप छान वाटते. आणि अशीच छान हसतमुख
ओके आपण खेळायला सुरुवात करायची. ओके ओके. आपल्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया लोकर लोकर. आता हा खेळ असा आहे की या लोकरचे एक जे टोक आहे हा ते टोक असं तोंडात धरायचं असं. हे बघा दातात असं हे असं. आणि हे जे आहे ना हे काय करायचंय हे काय करायचं मी तुम्हाला सांगतो. हे ना हे असं असं स्वतःभोवती असं गुंडाळायचे आणि हे पूर्ण लोकर जे आहे ना ते रिकामी करायचे. स्वतःभोवती गुंडाळून हे लोकर पूर्णपणे स्वतःभोवती गुंडाळायचे आणि शेवटचं टोक जेव्हा राहील शेवटचं टोक राहील म्हणजे समजा हे असं राहील समजा हा हे असं शेवटचं टोक राहिल्यानंतर हा असं समजा मी गुंडाळणे शेवटचं टोक राहिले नंतर हात असा वरती करायचा म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली आहे दुसरी ताई कुठली आहे तिसरी ताई कुठली आहे. ओके कारण या खेळातून 3 ताई जाणार आपल्या शेवटच्या खेळाकडे आणि 2 ताई हे बाद होणार आहे. ओके ओके आणि आता आपण सुरू करूया. 1 2 3. हा लवकर हा व्हेरी गुड. काही काय वाटतं असं घरी कोण कोणाला जास्त गुंडाळतं. हा पहिलं मला गुंडाळू दे. सॉरी चूक झाली माझे विचारलं. वडाला धागा गुंडाळताना सगळ्यांनी पाहिलं असेल पण स्वतःभोवती धागा गुंडाळताना पहिल्यांदाच बघताय तुम्ही. हात वरती करायचं झाल्यानंतर हात वरती करायचंय. व्हेरी गुड. हा ओके मस्तच. हा व्हेरी गुड मस्तच. हा शाबाश शाबाश शाबाश. शेवटची 10 सेकंद. 10 तुटलेला मी डबल तुटलेला धागा मी परत तोंडात धरला आणि तिथून परत कवळ केलं. करेक्ट आहे. खूप म्हणजे खूप टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा. असेच राहा बघा एकदा जरा बघू दे त्यांच्या भाऊजींनी बघू दे. हा जे काय स्वतःला गुंडाळून घेतलंय हात वरती करतायत. मिस्टर इंडिया मध्ये होतं हे मोगॅम्बो. हा कसं बोल बघू. हे मोगॅम्बो बोल. हे मोग्यांबो हे मोगॅम्बो. हे मुक्याम्बो. अरे बापरे. हे भोग्यांबो. हे भोगॅम्बो. व्हेरी गुड. आणि निर्णय असा आहे निर्णय तुमच्या समोर आहे. ज्या 3 ताई केलेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये त्या 3 ताई आहेत. जयाताई एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रमाताई एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि मृणाली ताई. 3 ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे आणि इकडच्या 2 ताई बाद झालेल्या आहेत. शेवटच्याही खेळामध्ये तू आलेली आहेस बोलल्याप्रमाणे. हो आता काय सांगशील होणार तू हुकमाची राणी. हो नक्कीच होणार. नक्कीच होणार. हो. हे बात आहे. कशावर असं वाटतं की मीच होणार आहे तुला काय म्हणजे काय असं सांगते कारण मी कॉन्फिडन्स आजपर्यंत कुठल्याही गोष्टीत हात टाकला असेल थोडे अपयश आलं असेल पण मी पुन्हा प्रयत्न करून पुन्हा त्याच्यात उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्या बात आहे. म्हणजे तू हुकमाची राणी होणारच. ओके ही म्हणते हीच होणार हुकमाची राणी. तुझं काय म्हणणं आहे. मी म्हणते मीच होणार हुकमाची राणी. ही म्हणते ही होणार. आता वेळ सांगेल कोण हुकमाची राणी होईल ती. थोडक्यात काय की तुला टशन दिलेली आहे. कोणी असे खाली मुंडी कोणी सुमडी मी कोंबडी आपली खुल्लम खुल्ला बात. वेळच ठरवेल असं म्हणते ती. आता काय सांगशील तू. बघू आता गेम नुसार. ती म्हणते बघूच आता अशी बोलली ती. चालेल काही फरक नाही. ओके ओके चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. पण त्याआधी मंडळी आपण जाऊया आपल्या अत्यंत सुंदर अशा भागाकडे ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. ताई तुझं नाव सांग बरं. अश्विनी गोरपडे. माहेर कुठलं. माहेर माझा ऐरोली. आणि सासर डोंबिवली. सासर डोंबिवली ऐरोली हे जवळ जवळ आहे ना. जवळ म्हणजे खूपच जवळ आहे. कसं काय आलं. लव्ह मॅरेज नाहीये. लव्ह मॅरेजच आहे. तेच सांगणार होतो मी लव्ह मॅरेज आहे. कसं काय जुळलं हे. आम्ही दोघं एकाच ऑफिसमध्ये होतो. अच्छा. ते ट्रेनर होते आणि मी SME होती. म्हणजे ते असिस्टंट मॅनेजर होते ते आम्हाला ट्रेनिंग द्यायचे आणि मी SME होती. पण मग हे कुठलं ट्रेनिंग दिलं तुम्हाला. त्यांना मी आवडली ट्रेनिंगमध्ये आणि त्यांनी मला प्रपोज केलं तर मी तरी पण हो म्हणायला 1 वर्ष लावलं.
का पण असं 1 वर्ष का लावलं? कारण की त्यांनी म्हणजे जस्ट आमची ओळख पण नव्हती आणि ट्रेनिंग देता देता त्यांनी एका आठवड्यातच मला मागणी घातली लग्नाची, डायरेक्ट लग्नाची मागणी घातली की माझे घरचे माझ्या लग्नासाठी बघतायत, तर तू माझ्याशी लग्न करशील का? असं डायरेक्ट विचारलं? डायरेक्ट विचारलं. हो. भाऊजी लेट डेअरिंग आहे तुमच्यामध्ये, वा वा. हा, पण मग तुझी त्यावेळेला काय रिएक्शन होती? मग मी त्यांना म्हटली जानना पेचान मैं तेरी मेहमान. मी म्हटलं मी कसं काय तुम्हाला डायरेक्टली, तुम्हाला ओळखत नाही मी कसं काय तुम्हाला हा म्हणू, मला वेळ लागेल. मी बोलली मी थोडा वेळ घेणार. मग मी वेळ घेतला आणि लगेच 2 दिवसांनी परत त्यांनी मला मेसेज केला की काय डिसिजन घेतलं. मी बोलली अजून 2च दिवस झाले, लगेच तुम्हाला कसा डिसिजन सांगू मी. तर मी बोलली मला वेळ लागेल या गोष्टींसाठी, मी तुम्हाला ओळखणार, बघणार, जर तुमचा स्वभाव आवडला तर पुढे मी विचार करेन या गोष्टीवरती. मग विचार करता करता 1 वर्ष गेलं, म्हणजे त्यांना ओळखता ओळखता वगैरे. मग 1 वर्ष झालं, मला पण त्यांच्यावरती प्रेम झालं आणि मग मी त्यांना होकार कळवला माझा. पण मग तू 1 वर्ष का एवढं लावलं म्हणजे भाऊजींना? 1 वर्ष लावायचं कारण असं होतं, माझ्या घरामध्ये एक इन्सिडेंट घडला होता की माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं 2014 साली. तर लग्न झाल्यानंतर 1 महिन्यातच तिचा डिवोर्स झाला होता. कारण की तिचे घरचे खूप सोन्यासाठी त्रास देत होते. तर घरात असं वातावरण झालं होतं ना की आईवडिलांना बाहेर पडणं, म्हणजे समाजामध्ये 1 महिन्यात मुलीचं लग्न होऊन तुटणं हे खूप म्हणजे खूप विचित्र गोष्ट आहे आपल्या घरच्यांसाठी, आणि समाजामध्ये कुठल्या तोंडाने आपण वावरायचं, तर हे माझ्या आईवडिलांना खूप ह्या गोष्टीचा खूप त्रास झाला होता. ते लोक घरातच राहायचे, घराच्या बाहेर निघायचे नाही, कसं जायचं सोसायटीमध्ये, काय तोंड दाखवायचं, असं त्यांना फील व्हायचं. पण त्यावेळेस मी ऑफिसला जायचे आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना म्हटले की आपण हिम्मत करून समाजाला तोंड देणं आपल्याला गरजेचं, आणि ह्यात आपली चुकी काहीच नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही दोघंही बाहेर पडा. आणि त्याच्यानंतर मग पप्पा ऑपोजिटच होते आमच्या लग्नासाठी की, म्हणजे त्याला काय कारण की बहिणीचं असं झालेलं आणि तिचं अरेंज मॅरेजच होतं. आणि त्याच्यानंतर मला लव्ह मॅरेज करायचं म्हटल्यावर त्यांना अशी भीती होती मनामध्ये की बाबा मोठ्या मुलीचं अरेंज मॅरेज करून असं झालंय, तर लहान मुलगी तर लव्ह मॅरेज करते, तर आपण कुठल्या ह्याच्याने विश्वास ठेवणार की बाबा समोरचा मुलगा सुद्धा चांगला आहे. त्यांना मी आयडिया दिली होती की बाबा हा मुलगा चांगला आहे, 1 वर्ष मी त्यांना सांगितलं सुद्धा होतं, पण ते रेडीच नव्हते या गोष्टीसाठी की बहिणीचं असं झालं होतं त्याच्यामुळे. तर ह्या गोष्टीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी मला खूप त्रास पण झाला आणि खूप वेळ पण लागला. जवळजवळ 3-4 वर्ष ह्या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी मला त्यांना लागले. ओके. मग त्याच्यानंतर पण मी लव्ह मॅरेज केलं आणि तेव्हा त्यांनी मला सपोर्ट नाही केला आई वडिलांनी. अच्छा. हां, आणि मी म्हणजे पळून जाऊन लग्न केलं. हो, आणि ते पण त्यांना मी एक धक्का दिला, म्हणजे की बहिणीचं असं झालं असताना पुन्हा मी सुद्धा हीच पळून जाऊन लग्न केलं. पण त्याच्यानंतर काय झालं की माझी सख्या काकांची मुलगी होती, ती आमच्याच ऑफिसमध्ये काम करत होती. तर तिने तिच्या वडिलांना घेऊन माझ्या घरी आली आणि तिने सांगितलं की बाबा, माझ्या वडिलांना समजावलं की बाबा मुलगा चांगला आहे, फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे, तर तुम्ही ॲक्सेप्ट करा. आणि सगळे रिलेटिव्स पण सपोर्ट करत होते की बाबा नाही, तिने जे केलं तो मुलगा चांगला आहे, तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि पुढे चला म्हणून. मग पप्पांचे थोडे विचार बदलले आणि त्यांनी 8च दिवसात आम्हाला ॲक्सेप्ट केलं. आणि तुम्हाला खोटं वाटेल तर आपण जिथे आज शूट करतो 13 पंत भवनमध्ये, तिथेच आमचं रिसेप्शन झालेलं आहे. अरे हा तर म्हणजे कोइन्सिडन्सच आहे. कोइन्सिडन्सच आहे. त्याच्यानंतर असं झालं की काही दिवसांमध्येच लग्न झाल्यानंतर मी प्रेग्नेंट राहिली आणि मला बाळ येणार होते. तर बाळाची त्यांना एवढा आनंद होता, म्हणजे घरामध्ये आमचं पूर्ण वातावरण चेंज होऊन गेलं होतं की बाबा जे 4-5 वर्ष आम्ही काढले होते बहिणीच्या दुःखामध्ये, त्याच्यानंतर मला बाळ येणार म्हणून त्यांनी एवढी तयारी केली होती की बाबा माझ्या म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल जेही असेल त्याला घेऊन मी फिरणार, मी असं करणार, मी तसं करणार, ही सगळी. आणि जेव्हा बाळ झालं तेव्हा त्याला एकदम, म्हणजे माझी मुलगी आहे 7 वर्षाची, तर तिला घेऊन फुलासारखं जपलं त्यांनी. आणि त्यांची अजूनही माझी मुलगी त्यांच्याकडेच असते सांभाळायला, तेच सांभाळतात आणि खूप फुलासारखी काळजी घेतात. तर ते वातावरण, म्हणजे त्यांना पण दम्याचा त्रास आहे, पण जे वातावरण म्हणजे बहिणीचं झालं आणि आत्ताचं जे वातावरण आहे, तर त्यांचं आयुष्य माझ्या मुलीच्या येण्याने त्यांचं आयुष्य खूपच बदलून गेलं आणि त्यांचं आयुष्य वाढलं. वा. आता बाबांचं आणि भाऊजींचं कसं आता व्यवस्थित खूप पटते? खूप चांगलं आहे. आता तर ते सांगतात की माझा जावई लाखात एक आहे. ओ ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू. आता जाऊया आपण शेवटच्या खेळाकडे. नक्की. माहेरच्या आठवणीनंतर बघूया कोण होते आजच्या भागाची हुकमाची राणी. पण त्यासाठी खेळावा लागणार आहे हा शेवटचा खेळ, आणि या खेळाचं नाव आहे खेळीन तर तुपाशी. हा खेळ असा आहे की हा जो आपल्या नाकाचा शेंडा जो आहे तो ह्या तुपामध्ये बुडवायचा आहे, टच करायचंय, तूप लावायचं शेंड्याला, आणि हा कापूस एक कापूस गोळा करायचा आहे नाकाने आणि या ताटामध्ये टाकायचा आहे. त्यासाठी तुम्हाला अशी मानमीन हलवावी लागेल. हा, पण जी ताई पटापटा सगळे कापूस गोळा करेल ती असणार आपल्या खेळाची विजेती. त्याच्यानंतर उपविजेती, त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकाची विजेती. ओके, कळलेलं आहे तुम्हाला? खेळाला सुरुवात करायची आहे 1, 2, 3 म्हटल्यानंतर. ओके,
आणि तुमची वेळ सुरू होतीये. 1 2 1 2 1 2 3. आणि प्रत्येक वेळा तूप नाकाला लावायचंय, प्रत्येक वेळा तूप नाकाला लावायचंय, हे लक्षात घ्या. हा. आमच्या बबलूचं यावेळी लग्न होणार, या वर्षी होणार रे होणार. हात वरती करायचे झाल्यानंतर आणि पुन्हा मोजा. हात वरती करायचे झाल्यानंतर आणि पुन्हा मोजा. कापूस मोजा. 15 आहेत का? हिऱ्याची अंगठी हवी आहे? हा हा हवी आहे रे. हा शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 2 आणि 1. जी तिसऱ्या क्रमांकाची विजेती ताई आहे ती ताई आहे जयाताई. ताई तू तिसऱ्या क्रमांकाची विजेती ठरली आहेस, त्यामुळे सन मराठीकडून तुला भेटवस्तू आहे. आणि अर्थातच उपविजेती ठरलेली आहे रमाताई. तुझं खूप खूप अभिनंदन. तुला मिळते सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे मृणाली ताई. याचा जोरदार काय होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. ताई तू हुकुमाची राणी झालीस, त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. असं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण मी जसं बोलले होते तसं मी करून दाखवलंय. ओहो क्या बात है. एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नहीं सुनती. ओहो क्या बात आहे. व्हेरी गुड. पण घरी पण असंच असतं भाऊजींबरोबर? हो, घरात मीच हुकमाची राणी आहे. व्हेरी गुड. ताई ताई आता तू हुकुमाची राणी झालीस तर काय असं हुकूम तुला इथे सोडावंसं वाटतं? सर्व महिलांनी स्वतःच्या पायावर असं सक्षम उभं राहावं की जशी मी राहते. आज मी कुटुंबाला सांभाळून घरातलं बाहेरचं काम करून मी पूर्ण कुटुंब सांभाळते, तसं प्रत्येक लेडीने स्वबळावरती उभं राहावं, मी हीच अपेक्षा करते. नक्कीच नक्कीच ताई, खूप छान हुकूम दिलेला आहेस तू. याचे सगळे पाहतील. एक सेल्फी मात्र तुझ्याबरोबर काढायचे हा मला. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. म्हणजे हुकमाच्या राणीचा शोध संपलेला आहे आणि आजच्या भागात आपल्याला हुकमाची राणी मिळालेली आहे. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. आता पुढच्या भागात कोण होणार आहे हुकमाची राणी ही उत्सुकता जेवढी तुम्हाला आहे तितकी मला सुद्धा आहे. त्यासाठी भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.